शिवसेनेचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न. समृद्ध पळसे गट निर्मितीचा निर्धार. ग्रामपंचायत मंगल कार्यालयात शिवसेनेतर्फे आयोजित स्नेह मेळावा व मिसळ पार्टी उत्साहात पार पडली. चला समृद्ध पळसे गटाची निर्मिती करूया या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमला. कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती विशेषतः लक्षणीय होती. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान पंचायत समिती नाशिकचे सभापती तसेच सिद्ध पिंपरी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन अनिल निवृत्ती ढिकले यांनी भूषवले. मेळाव्यास राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, माजी खासदार हेमंतप्पा गोडसे, शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब ढिकले, संपर्क प्रमुख विलासअण्णा शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतातून शिवसेनेच्या संघटन बांधणीसाठी आणि ग्रामीण भागातील विकास कामांसाठी एक दिलाने कार्य करण्याचे आवाहन केले. पळसे गटाचा सर्वांगीण विकास हा प्रमुख उद्देश असून त्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी संघटित राहण्याची नितांत गरज आहे, असा संदेश मान्यवरांनी दिला. मेळाव्यात उपस्थित सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमानंतर मिसळ पार्टीचा आनंद सर्वांनी घेतला. ग्रामस्थ, पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून मेळावा यशस्वी केला. शेवटी आभार प्रदर्शन अनिल निवृत्ती ढिकले यांनी केले. महाराष्ट्राचे शालेय शिक्षण मंत्री आदरणीय दादासाहेब भुसे, मी म्हणणार नाही की माझी खासदार, खऱ्या अर्थानं आजही खासदार म्हणून कार्यरत असलेले बरोबर आहे. मंचावरील माझे सर्व सहकारी शिवसेनेचे पदाधिकारी, आवर्जून उपस्थित असलेले माझ्यासमोर बसलेले सर्व या गावचे ग्रामस्थ, तर आमचे जिल्हा प्रमुख आणि ढिकले यांचे या ठिकाणी अभिनंदन की खऱ्या अर्थानं ग्रामीण दौऱ्याची सुरुवात त्यांनी केली आणि ती सुद्धा मिसळ पार्टीने केलेली. मला कल्पना आहे बराच वेळ झालेला. आपण सर्वजण 9:30 वाजता या ठिकाणी आलेला आहात. मी तर त्यांना सांगितलं होतं, पण ते म्हणजे शुभेच्छा द्या. मला आपल्याला एकच विनंती करायची, ज्या महाराष्ट्रात जर मी इतिहास केला असेल तो माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी केला. लक्षात हा एकमेव असा नेता आहे जो तळागाळातल्या माणसाच्या वेदना आणि संवेदना आणि समस्या जाणतो. आणि म्हणून स्वातंत्र्यानंतर जर एवढे रेकॉर्ड निर्णय कोणी घेतले असतील, रेकॉर्ड योजना जर कोणी राबवल्या असतील, तर त्या माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी राबवल्या. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक लढली गेली. न भूतो न भविष्यती रेकॉर्ड लोक निवडून आले. त्याचं कारण तुमचा, आमचा सर्वांचा विश्वास माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर होता. मला आपल्याला विनंती करायची आहे की आता नेत्यांच्या निवडणुका आटोपल्या, आता तुमच्या आमच्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला तळागाळापासून पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, नगर परिषद असेल, या ठिकाणी शिवसेनेचा भगवा अत्यंत ताठपणे फडकवायचा. राजकारण हे निवडणुकांच्या वेळेस, परंतु 12 महिने सुख असेल, दुःख असेल, कोणाला काही मदत असेल, शासकीय मदत असेल, निमशासकीय मदत असेल, त्या ठिकाणी आम्ही आनंदाचा मानस केला जातो. आणि आनंदाचा खूप समोर मदत केली जातो. याला एक मदत करा, मदत करा. मग असं काम करणाऱ्या व्यक्तीच्या वेळेस समाजासाठी झटत असतात आणि मग त्यांच्यासाठी सुद्धा आपली काही जबाबदारी असते. पिंपरी गावामध्ये जर बघितला तर या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये जिल्ह्यामध्ये जे काही मोठे आणि महत्वाचे गाव आहेत, जे नाशिक जिल्ह्याच्या राजकारणाची दिशा बदलू शकतात आणि त्यांनी ते वेगवेगळे सिद्धांत बनवलेले आहेत. मग पिंपरी असेल, आडगाव असेल, नंबराबाद असेल, हे मोठे मोठे गाव आहेत. कारण या ठिकाणी एक वैचारिक पातळी आहे. या ठिकाणी जर बघितलं एक सामाजिक बांधिलकी सोबत येतं. हे सगळे ग्रामीण भाग आहेत, शहराशी कनेक्ट आहेत. आणि ह्या पिंपरी गावाने माननीय उत्तमराव ढिकले साहेबांच्या रूपाने शिवसेनेच्या खासदारांना असेल, शिवसेनेला महापौर दिला असेल, आमदार दिला असेल, की या सर्व नाशिक जिल्ह्यामध्ये सर्व अनिष्ट काही स्थिती आहेत. या कांदा गाव असेल, हे दुसरी गाव आमच्याकडे शेकडो वर्षापासून परंपरा आहे. बाराव्या दिवशी आमच्याकडे एक गाव सभा असते. त्या गावामध्ये चांगल्या गोष्टी त्याला प्रोत्साहन दिलं जातं. आणि जुन्या परंपरा असतील अनिष्ट म्हणजे आपल्या मुलांमध्ये नाशिक जिल्ह्यात गाव बंद करणार असेल तर पिंपरी गाव. आपल्या लग्न कार्यात आवाज सोबत म्हणतो शेती आपली दुसऱ्या कार्यक्रमामध्ये सगळ्या गोष्टीला फाटा देण्याचा पिंपरी गाव या
गावामध्ये